कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो, कडक हॉटेलवाले बोलताय का? हा, कडक क्वालिटी वाला आहे, बोला. अहो तुम्हाला काय वाटतं भेटतं का नाही? मॅडम ऐकून घ्या. अभिनंदन, तुम्ही फोन केल्याबद्दल. तुमचं साखरपुडा घ्यायचा आहे का, लग्न घ्यायचं आहे का, अजून काय दुसरा कार्यक्रम आहे? होय होय, तुमच्या भरोश्यावर करते ती साखरपुडा नाव. काल माझ्या पोराचा वाढदिवस होता, तुमच्याकडनं मागून घोर चूक झाली आमच्याकडनं मोठी. काय झालं? असं काय केलंय मी? हो, असं काय केलंय मी म्हणजे? तुम्ही काय पाठवलंय आम्हाला? अहो काय तुम्हाला काल 1 किलो मांस, 1 किलो मच्छी, 1 किलो चिकन, अगदी चकाचक रस, 5 किलोची, बहुतेक 5 किलोची बिर्याणी आहे. अजून काय द्यायचं तुम्हाला? अहो, एक बिर्याणीची नंबर दिले, 1 नंबर क्वालिटी. असं म्हणजे असं मोय करून असं खाण्यासारखं बनवून दिले. होय, होय. Quality आपल्या हॉटेलची 1 नंबर आहे, नावासारखीच क्वालिटी आहे. ही तर माणसं तोंडात येऊन माझ्या शेण घालून गेली. काय अहो, काय खावं माणसानं, काय करावं तिकडं? तुमच्याकडनं तर काय कामच करून घ्यावं बघा. अहो वहिनी, काय काय अहो? झालं सांगता का नाही? आता काय झालं सांगत्या. सांगा. अहो, आमच्या हॉटेलचं नाव खूप लांब आहे, पण लांबचे लोक येतात आणि दुसऱ्या दिवशी फोन करतात. काय माहित आहे का, तुमच्या हॉटेलचं जेवण 1 नंबर होतं. हॉटेलची क्वालिटी काय, वस्तात काय, त्या वस्ताला टिप्पा देते ती 5-5 हजार रुपये, 5-5 हजार रुपये. होय, होय, आणि तुम्ही आज बसावं. पहिल्यांदाच तक्रार करायला लागला, आणि ती पण 1 किलोमीटर अंतरावर असून. अहो तुम्ही ऐकून तर घ्या आधी. तुम्ही आम्हाला काय पाठवलं माहितीये का तुम्हाला? हा, खाल्लेली हाडं, माशाचं नुसतं तोंड बी त्यात, सगळं त्यात. फक्त बिर्याणी तेवढी होती बघा तुमची खाण्याजोगी, तेवढी खाऊन गेले ती लोक. अहो असं कसं? मासे तोंड आम्ही घेतच नाही हो. आणि भाजी म्हणून तर काय पाठवलं माहितीये का तुम्ही? हा, सगळं ती नसते का खरकट हात धुवून केलेली असते ती बघा, बर. ती पाठवले तुम्ही. असं कसं कोण करतंय का तेव्हा? काय अहो लाव. तुम्ही काय ऐकताय आणि काय सांगताय? तुम्ही नाव सांगा तुमचं काय. ही तुम्ही ह्याच आहे का? मग आप्पाची मंडळी आहे का तुम्ही? हा, आम्ही आप्पाचीच मंडळी आहे. अहो काय आप्पा तुमचा, आणि काय तुम्ही कसं सांभाळताय आणि कसं त्यांच्यापाशी राहताय? तो त्याला लाज वाटली पाहिजे जरा त्या माकडाला. अहो मग आमची पद्धत कशी आहे माहित आहे का? काय? आम्ही सगळं ते खाल्लेले हाडं वगैरे असते ते का, ते आमच्या ते 2-3 मांजरं आहेत, 2 कुत्रे आहेत ती. बर. खाल्लेले हाडं सगळं एकत्र करतो, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा म्हणून आम्ही त्या कुत्र्याला आणि मांजराला टाकायला नेतोय. आणि ती माशाचं मुंड म्हणताय ना, मुंडी, ह. ती मुंडी आम्ही ती इकडे घेऊन जातोय. आणि ते रसाची तुम्ही म्हणताय, ह. तुम्ही जे म्हणता ना, रसा खाल्लेला हात खरकट दिला, बिरकट झालं, हे दिले. झालं, ते झालंय. अहो ते आम्ही आमच्या आंब्याला आंब लागत नाहीत म्हणून वततोय त्यांच्या बुडात. आता ते सगळं घेऊन जातोया. आणि तुमचा काय नवरा आणि काय त्याला सांगतो बाबा कमी पी. ऑर्डर देऊन येतो तर 4 क्वार्टर प्याला नुसतं तयार होतो 15 मिनिटात. त्याला तर मी बघतीच, पण तुम्हाला सांगायला येत नाही का की अहो, घेऊन काय जावं म्हणताय तुम्ही? म्हणून? कसं राहताय ते? बसते घ्या घटस्फोट. होय होय, तुम्हाला काय जाते आपलं म्हणायला? आपलं काय चाललंय? तुम्ही अहो, कशाला असं कुठं माणूस- पाठवलाय? असं कुठं माणूस असतो का? सांगा बरं बघू. तेवढं बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला सांगायला येत नव्हतं अहो का त्याला आम्ही घेऊन जावं वेटरला म्हणून? पाठवलं होतं, गाडीवर बसला होता. सगळं ते 2-3 बॅगा घेऊन अडकवल्या होत्या, डिकीट ठेवल्या होत्या. हं. आणि वेटर म्हणला अहो तुमची ऑर्डर चुकली. ए झालं म्हणला, आणि त्या मुस्कडा त्याला म्हणला तू भरट्या हो निघतोस का नाही म्हणला, आपल्याला अडवतोस काय म्हणला, आणि दिली झपोट ती आलं माघारी. तो ती गेलो निघून, मी बाहेर येतो. अरे देवा, आता थांबा, त्या भुरट्याला बी बघतीन. तुम्हाला पण काय कळत नाही का खरं? द्यायचं तर आम्हाला करून तुमच्या तर. ऑर्डर तशीच पडल्या, फ्रीज मध्ये ठेवल्या पाहिजे, आता घेऊन जावा. आता घेऊन काय करू मी? सगळी लोक गेली. अहो तुम्ही खावा 2 दिवस पुन्हा. होय होय, 2 दिवस खाते. अहो तर आता आम्ही काय करणार सांगा? आम्ही ते मांजराला कुत्र्याला एक गोळा करून ठेवलेला आहे. तुमचा नवरा आहे ते करकट हिन मरकट घेऊन गेलाय, त्याला आम्ही काय करणार? थांबा, आता त्या दारुड्याला बी बघतीन, त्या भुरट्याला बी बघतीन, तुम्हाला बी अहो बघते आम्हाला आता. काय बघताय? काय आमचा काय दोष आहे सांगा बरं बघू. तुम्हाला कळत नाही का? मग मागणं अहो, आणून तर द्यायचं तुम्ही आम्हाला. सांगा ना मग, दारू कमी पेत जा म्हणून बाबा. ती एक दारुडा आहे, तुम्हाला काय झाले तेव्हा? बाबा आमच्या तुम्ही तर शोधत होता काय नाही? गिऱ्हाईक आहे का सांगा बघू बरं. पण आता तुम्ही तर म्हणला जवळचं गिरायक आहे, तेवढं बघायला पाहिजे होतं ना तुम्ही बी. अहो, सगळं खरं आहे की जवळचं गिऱ्हाईक म्हणजे काय रोज येत नाही आमच्या हॉटेलला. ते कधीतरी येतो. या तुमचं घर मला माहित आहे म्हणून तुम्हाला म्हणतो. 1 किलोमीटर माझ्या हॉटेलपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर आहे. बर बर, थांबा, त्या बघते भुरट्याला बघते आधी, मग सांगते. बरं तेवढं जाऊ द्या. बिर्याणी कशी होती तेवढी सांगा. बिर्याणी तेवढी चांगली होती बघा. बघा लोक चालले खायला. त्यासारखीच सगळ्या वस्तू आहेत बघा. आमचे मच्छी फ्राय असू द्या, चिकन फ्राय असू द्या, मटन उकडा असू द्या, सगळे एक नंबर दिले असतात. तुमच्या नवऱ्यानं ते ऑर्डरच बदलले, त्याला तर आम्ही काय करणार सांगा बरोबर. थांबा, आता बघतीच त्याला. बघू ना त्यांच्याकडे घटस्फोट घ्या मी म्हणतो. घ्या सोडून घ्या, वाटून आपलं बघतो आम्ही, बघतो. वाटून घ्या आपलं. नाही तडा 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 कड्या लावा पासा त्याला आल्या ताड करायला लागते वाटतं आता, त्याशिवाय काय ऐकत नाही. अहो रोज दारू पिऊन येते, रोज काय ऐकत नाही, कोणाच काय ऐकत तुम्ही नाही. एक तर त्यापासून घटस्फोट घ्या, नाही तर तडातड तडकाने लावा. पोरग कोण असली शेजापाजारी बोलून घेऊन असं 5-6 दिवस मला एकदम दारू सोडते बा. त्याच्या मुंग्या उतरायला पाहिजे त्या. चालतंय, ठीक आहे वहिनी, पण आमच्या हॉटेलला भेट द्या. आज ते चूक झाले, आता पोरांना पाठवत जावा. ते आता पेते, त्याला आम्ही काय करू शकत नाही. बर बर बर, हा ठीक आहे. ओके. हा या परत हॉटेलला.